कार्यक्रमाच्या शेवटी मी माझ्या भावना व्यक्त करीन, परंतु आता वेळ झालेली आहे ती प्रेक्षकांच्या प्रश्नांची. गोखले सर, या सुखांनो यामध्ये तुम्ही जशी वरती मान करून तिरपे पाहता तसे एकदा स्टाईल करून दाखवा. बर, तुमच्याचकडे पाहतो आता. लोकांना काय आवडेल आणि काय नाही. नेक्स्ट प्रश्न. गोखले साहेबांना प्रश्न विचारायचा आहे. विचारा. की या वयामध्ये तुम्ही एकदम फ्रेश दिसता आणि मात्र आपल्या पुरुष लोकांना तुमचा धाक वाटतो थोडासा, तुमच्या डिसिप्लिनमुळे म्हणा, परंतु स्त्रियांना तुमचं आकर्षण आहे, असं का? पुरुष लोकांना माझा धाक वाटतो तर मला माहिती नाही का वाटतो, आणि स्त्रियांना माझ्याबद्दल 65व्या वर्षी आकर्षण वाटतं ते का ते त्यांनाच माहिती, मला नाही माहिती. पुढचा प्रश्न. सिंधुताईंना मला असं विचारायचंय की स्मशानामध्ये जेव्हा तुम्ही जाऊन राहिला तुम्हाला भीती नाही वाटली का कसली? आताच्या मुलींना पालीची वगैरे झुरळाची भीती वाटते, तशी भीती वाटली नाही का? आताच्या मुलींना भीती वाटते याचं कारण त्यांना सांभाळणारे आई वडील असतात, 4 भिंतीचं घर असतं, जेवण वेळेवर मिळतं म्हणून भीती वाटते. ज्या वेळेला घरच नव्हतं, अंगावरच्या पातळीला 100 गाठी होत्या, जवळ 10 दिवसाचं बाळ होतं, वय 20 वर्षाचं होतं, त्यामुळे मला 4 माणसांनी उचलून नेलं तर माझा सत्कार होणार नाही, बलात्कार होतील याची भीती होती. त्यामुळे एकच सुरक्षित ठिकाण म्हणजे स्मशान. कारण मला एक शोध लागला होता की मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही, रात्री भूताच्या भीतीने कोणीच येत नाही. जिंदाबाद स्मशान. अजून प्रश्न. अमेरिकेतला अनुभव काय माईना विचारते मी. अमेरिकेतला. अरे मी अमेरिकेमध्ये गेले ना, मला लई भीती वाटत होती, कारण मुंबई ते सेऊल 9 तास, सेऊल ते अमेरिका 14 तास, म्हणजे 22 तास नॉन स्टॉप प्रवास. मला सारखी एकच भीती वाटायची, इमान बदकन पडलं तर काय घ्या. इमान पडलं नाही, मी इमानदारीने अमेरिकेत गेले, पण तिथे गेल्यानंतर कळालं की माझ्या देशाला भारत माता म्हणतात. तिथे गेल्यावर प्रकर्षाने कळालं की माझ्या देशाला भारत माता म्हणतात, अमेरिकेला मावशी पण म्हणत नाही, आंटी पण म्हणत नाही. मग मला तिथे गेल्यावर हे कळालं की ज्या देशाला भारत माता म्हणतात त्या देशाची माय थकून चालणार नाही, ओझं तिच्या खांद्यावर आहे, तिचे खांदे वाकून चालणार नाही. माय आहे म्हणून देश आहे, देश नाही तर कुछ नाही, आई नाही तर काही नाही. हे अमेरिकेत कळणार. वा. माई, तुम्ही दोघं जण आज आलात, त्याच्यानंतर मला खूप पत्र देखील येणार आहेत. आम्ही पुढच्या भाग आमचे जे असतील ते बघत राहा, आम्ही त्यामध्ये आता या भागाबद्दल आलेली पत्र आम्ही वाचून दाखवू. काका, तुम्ही देखील आजच्या तारखेला सिरियल मधलं एक मोठं नाव आहात. काय डिफरन्स आहे नाटक, सिनेमा आणि सिरियल्स मध्ये, आणि स्पेशली मराठी सिरियल्स ज्या चालू आहेत? माझ्या असं लक्षात आलेलं आहे की सिरियल तयार करणे हा जो चॅनल्सचा बिझनेस आहे, बिझनेस चांगल्या अर्थाने म्हणतोय मी, त्यामुळे TRP ज्यामुळे वाढेल अशा गोष्टी त्याच्यामध्ये घालत राहा, त्या प्रेक्षकांना पटोत न पटोत. बरोबर. हा, तो TRP वाढला पाहिजे हा क्रायटेरिया आहे. त्यामुळेच सिरियल वर मध्ये किंवा स्मॉल स्क्रीनवर काम करणारा नट म्हणून मी कधीही कॉलर ताट करून चालत नाही. मुंबईचा काळी पिवळी टॅक्सीवाला जसा निघतो सकाळी उठून, ते मीटर टाकतो, तसं मी ते मीटर टाकतो आणि पैसे मिळवण्याकरता मी हिंदी असो मराठी असो या सिरियल मधून काम करतो. पण एक बरंच त्याच्याबद्दल नागरिक म्हणून बऱ्याच लोकांचं बोंबावून चाललेलं आहे. उदाहरणार्थ आपण एक सहज राखी का इन्साफ ज्यांच्यासाठी हे केलं जातं ते नागरिक घरामध्ये बसून कशी काय चर्चा करू शकतात? वाय दे कॅनॉट राईट द लेटर्स? का लिहित नाहीत की ही सिरियल बंद करा, हे काय चाललेलं आहे, हे असं का लिहित नाहीत? ते भाडं भरत असतात, त्यांचा हा अधिकार आहे. मीडियाचं फंक्शन जे आहे ते लोकांना, जनतेला शहाणं करून सोडणं हे आहे. तुम्ही उलटच काहीतरी काही करून तुम्ही लोकांना 200 वर्ष मागे नेताय. हे काय करताय? हे लोकांनी घरात बसून चर्चा नाही करायच्या, जाऊन विचारायचं जा. तुम्ही ह्या सिरियल बघितल्यात का सगळ्या? नाही, अरे मी नुसती फिरस्ती असते. नाही, चांगली गोष्ट आहे. काही माहीत काही बिघडलेलं नाही. मुक्काम गोष्ट फिरस्ती, जा खाणं वहा बसती, घरी मी फार कमी असते. राखी सावंत माहितीये का? ऐकून माहितीये का? माहितीये, नाव ऐकलंय का? ऐकलंय. हो. तिचं राखी काय इन्साफ म्हणून एक छान कार्यक्रम बघितलाय का? आमच्या संस्कृतीचा खून झाला, खून रक्तबंबाळ झाली आमची मायभूमी, हे सगळे शॉट बघून.
हा ना, आता तर ते आवरलं पाहिजे रे. हो ना, किती रे खून करायचा आणि किती रे आमचं चव्हाट्यावर आणायचं सगळे. हा ना. अरे झाकली गुंडली आमची संस्कृती किती दररोज बळी पडतात रे तिचे. हे खुपते गुप्ते. माई, तुझ्या आयुष्यावर आधारित एक अख्खा धडा कर्नाटकच्या राज्याच्या त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये ना, मग महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये कधी येणार? म्हणजे हा धडा आपलं सरकार कधी शिकणार? बेटा खरं सांगू, मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं रे. मी अजून जिवंत आहे ना, मेल्यावर येईल रे. चला, आता वेळ झालेली आहे रॅपिड फायर क्वेश्चन्सची आणि त्याची खरी खरी उत्तरं द्यायची. माई, तुला आवडते कवी सुरेश भट की कुसुमाग्रज? नाही, मला जवळचे सुरेश भटच आहे बेटा. सिंधुताईच्या भूमिकेला कुणी न्याय दिला? तेजस्विनी पंडित की ज्योती चांदेकर? नाही, ज्योती चांदेकर तर मला पाहत होती डोळ्यासमोर, पण मी नसलेली सिंधुताई वठवणं म्हणजे तिला आव्हान होतं बेटा, तेजस्विनीला. जी कधी सिंधुताई नाही बघितली. आणि त्याहीपेक्षा आव्हान त्या छोट्या सिंधुताईला होतं, म्हणजे चिन्नीला. हा, ते प्रांजल शेट्टीला जास्त आव्हान होतं, कारण ती छोटीशी होती, तिने तर काहीच पाहिलेलं नव्हतं, पण न्याय दिला. आवडता पक्ष मनसे का शिवसेना? जरा जास्त मनुष्य शिवसेना. पण राजसाहेब, अहो बघा आमचा कार्यक्रम बघत चला, आमचा कार्यक्रम नक्की बघा. सिंधुताई पण सांगतात मनसे जवळचा पक्ष. आदर्श मराठी मुलगी राखी सावंत का तेजस्विनी सावंत? ए बाबा, ते राखी सावंत मिळून आपल्या कक्षेत नाही, आपल्या जवळ सावलीला पण नाही, नेमबाजच आपल्याला चालणार. आदर्श समाजसेवक मेधा पाटकर की अण्णा हजारे? मला तर अण्णा हजारे जवळचे. आता विक्रम काका, आवड शेती की अभिनय? शेती. आवडती अभिनेत्री सविता प्रभुणे की इला भाटे? इला भाटे. आवडती दिग्दर्शिका सई परांजपे किंवा विजया मेहता? विजया मेहता. आवडता नाटककार जयवंत दळवी विजय तेंडुलकर? दोघंही. काका, पुन्हा एकदा बॅरिस्टर आज परत रंगमंचावर येत आहे, तर या पाठीमागची भूमिका काय? म्हणजे पुन्हा तेच म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर आजची जी नवी पिढी आहे प्रेक्षकांची, नटांची, दिग्दर्शकांची, लेखकांची, यांना सगळ्यांना बॅरिस्टरच नाही तर बॅरिस्टर सारखी त्या काळातली जी उत्तम नाटकं आहेत त्यांची ओळख व्हावी, या तऱ्हेचंही नाटक असू शकतं हे कळावं. आणि आज जे नाटक आजची पिढी करते हे नाटक आणि त्या काळचं नाटक यातला फरक समजावा, हे एक अत्यंत महत्वाचं कारण आहे. म्हणून मी बॅरिस्टर पुन्हा एकदा नव्या पिढीकडून करून घेतोय. हा कार्यक्रम संपवताना तुम्हाला बॅरिस्टर मधला एखादा 4 ओळी आम्हाला म्हणून दाखवाव्यात, करून दाखवाव्यात अशी फरमाईश करावीशी वाटते. 2-3 माणसांचं वैराण वाळवंट झालेली आयुष्यात ना, आणि जी आपल्या समाजाबरोबर चालण्यापेक्षा पुढचा विचार करणारी अशी जी माणसं आहेत तत्कालीन, त्यांच्या आयुष्याची झालेली दैना हा विषय आहे. फ्रॉक, साठींचा, मुद्दाम इंग्लंडहून आणलेला हा फ्रॉक तिकडे गरोदर बायका वापरतात. काहींच्या मते गरोदर बायका या जगामध्ये फार वाईट दिसतात. माझ्या मते भाऊराव, बाईला थोडंसं पोट दिसायला लागणार की बाई त्या जगामध्ये मार्वलस दिसते. मार्वलस. भाऊराव, डोक्यामध्ये एकदम लक्कन बीच पडली बघा. हे आधी शरीर सुख पाहिजे, शरीर सुख, इंद्रिय सुख, विषयोपभोग. विषयोपभोगानं शरीर सुखावलं की मग त्याच्यावर ते हे प्रेम, निष्ठा वगैरे वगैरे. वाय आय टेल यू भाऊराव, ग्लोरियाच्या सगळ्या पत्रांवर गुप्तचित्र काढलेली असायची. ऑल डॅम सेक्सी एक्सप्रेशन ऑफ सेक्स. तिला माहिती होतं की मी पुन्हा इंग्लंडला जाणार नाहीये, तिचं माझं लग्न होणार नाहीये, तरी ती मला पत्र पाठवत होती. आणि ती पत्र पाहून, ती चित्र पाहून मला सुद्धा खूप बरं वाटायचं भाऊराव.
भाऊराव, माझ्या मावशीनं काय करावं भाऊराव? माझ्या मावशीनं काय करावं भाऊराव? ती जेव्हा वयात आली तेव्हा ती विद्रूप विधवा होती. नवऱ्याच्या कुशीत झोपावं असं जेव्हा तिला वाटावं तेव्हा ती विद्रूप विधवा होती भाऊराव. चिमणावटांची काडी पेटवते का ती ज्योत पाहावी असं तिला जेव्हा वाटावं तेव्हा विद्रूप विधवा होती भाऊराव. दिस डॅम डर्टी हिंदू सोसायटी, या समाजानं तिला जिवंत गाडली आहे. आणि वर मी एक महामूर्ख शतमूर्ख आणखी तिच्यावर अन्याय करतोय. माझ्या समोर येऊ नको असं सारखं तिला बजावून. भाऊराव, तुम्ही तिला बाहेर बोलवा. मला तिच्या पाया पडायचंय, तिची क्षमा मागायची भाऊराव. थँक्यू. मला शब्द नाहीत काका की तुमच्या परफॉर्मन्सला मी काय म्हणू. फक्त आज मला असं वाटतं की मी आज खरंच मागच्या जन्मी आणि त्याच्या मागच्या जन्मी आणि त्याच्याही मागच्या जन्मी खूप पुण्य केलेलं असणार की आज एवढ्या मोठ्या दोन व्यक्तींच्या मला जवळ बसायला मिळालं. आणि तुमचा असा परफॉर्मन्स मला फक्त इथे असा बसून माझ्या एकट्यासाठी बघता आला. मला ह्याच्या पलीकडे मला शब्द नाहीत. मला स्वतःची पाठ ठुकटावीशी वाटते मागच्या जन्मातल्या पुण्यांचं. एनिवे, तुम्ही आज इथे आलात तर झी मराठीतर्फे तुमचे मी आभार मानतो. त्याचबरोबर मला असं आज फार सांगावंसं वाटतं की खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम नुसता एक एंटरटेनमेंट नसून एक प्लॅटफॉर्म आहे. आणण्याचा प्रयत्न आहे, लोकांसमोर काही चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न आहे. आजच्या ह्या एपिसोडमधनं कोण काय शिकलं हे मला माहीत नाही, पण मला मात्र खूप आनंद मिळाला. आणि असं वाटलं की तुमच्या दोघांइतकं मोठं कार्य माझ्या हातनं घडेल का माहीत नाही, घडेल रे. पण आजचा हा एक तास जरी मी तुमच्या कामाला माझा सपोर्ट म्हणून देऊ शकलो तर मला असं वाटतं की मी भरून पावलो असं मी स्वतःला मानीन. त्याही पुढे मी काम करत राहायचं तुम्हाला वचन देतो. आणि हे देत असतानाच मी आजच्या माझं जे मानधन आहे ते मी तेवढंच फक्त तुमच्या दोघांच्या नावाने अर्ध तुम्हाला चेकनी देतोय. माझी एक विनंती आहे. येस सर. हे जे आहे तू आता काम करत आहेस हे माई करत दे, तिला त्याची जास्त गरज आहे. नाही, तुम्ही तुमचा पण ट्रस्ट आहे तर त्या ट्रस्ट मी नाव नाही घातलेली, ते तुम्ही घालून घ्या. पण माई, आजचा माझा एक तास तुमच्या सेवेच्या नावाने. कसा वाटला आजचा एक तास आम्हाला जरूर कळवा. मला तर आज खरोखर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा असल्यासारखी वाटली. संपूर्ण हा स्टुडिओ उदबत्तीच्या वासाने भरून गेल्यासारखा वाटला. खूप खूप भरून पावल्यासारखं वाटलं. खूप समाधान मिळालं. तुम्हाला कसं वाटलं कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. आणि ह्या पुढच्या भागांमध्ये तुम्हाला कुणाकोणाला भेटायला आवडेल आणि कोणत्या कोणत्या व्यक्तींना तुम्हाला काय काय प्रश्न विचारायला आवडतील हे आम्हाला जरूर कळवा. आणि कायमच पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम फेअर अँड लवली, खुपते तिथे गुप्ते. आमच्या आजी आल्या, मी गोव्याचा शिरोड्याचा, आणि माझ्या बाबांनी सांग मजो पूत बरो गाता. आता मी काय केलं त्यांच्या समोर काय गायलं, पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, हे गाता रे तुझं पूत. जगातले सर्वात डेंजरस मासे पिराना, म्हणजे शार्क्स पेक्षा डेंजरस फिश टँक होती. वरती काच होती, ते त्या काचेवरती बसायचे. सांगाडा असं मिळायचं तेव्हा की तो असा उठायचा वगैरे आणि त्यातनं ते बुडबुडे यायचे वरती. तर नेहमी सांगायचो की हा क्लायंट आहे ज्याने आम्हाला पैसे वेळेवर दिलेले नाहीत.